तर नमस्कार माझ्या भावांनो, तर आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. आपण सक्सेस झाल्यानंतर पहिलं आपलं स्वप्न असतंय माझं एक चांगलं घर आणि एकदम मस्त घर असावं. पण आपलं सध्या जी घर असतंय ती सुद्धा एकदम मस्त असते बरं का. ते कसं का असेना, मग पडकं घर का असेना किंवा पत्र्याचं घर का असेना, ती घर सगळं सुंदर ठेवायचं ती काम फक्त आपली आईच करते. मग ते ड्रेसिंग टेबल असू द्या किंवा देवघर असू द्या. देवघर तर असं ठेवती ते राजमहाराजा देवघराला सुद्धा लाजवेल इतकं भारीचं देवघर ठेवती. आणि ड्रेसिंग टेबल म्हणा किंवा आपलं कपाट म्हणा एकदम करेक्ट कार्यक्रमानुसार त्यांनी ठेवलेलं असतं. त्यांच्यासारखं जमलं आपल्याला कधी जमणार नाही बघा. आणि किचन वाटायचं तर विचारूच नका. असलं भारी ठेवती त्यामुळेच घराला शोभा येते बघा. असलं भारी वाटतं घरामध्ये आल्यावर प्रसन्न प्रसन्न. हां, त्याशिवाय काहीच वाटत नाही बघा. आणि माझी बुटं तर अशी लपून ठेवलेली असते ती मला महिनाभर सापडत नाही. मी एका चपलीवर मला महिना घालावं लागतंय. काय करावं, दुःखाची गोष्ट आहे लई. आपल्या आईला राजमानाच्या घरामध्ये नेलं किंवा पत्र्याच्या घरामध्ये ठेवलं, ती सगळीकडे एकच काम करणार, घर सुंदर ठेवायचं काम करणार. पण माझ्या आईला मी आपलं कर्तव्य आहे, आपल्या आईला लय दिवस पत्र्याच्या घरामध्ये राहू द्यायचं नाही. कधी ना कधी तिला एकदम चांगल्या घरामध्ये आणि राजमहालासारख्या घरामध्ये तिला नेऊन सुखी ठेवायचं. आता दुकानातला सगळा माल संपला होता, पण आणायला तर गाडीच नव्हती. मग केला पॅसेंजर रिक्षा, मग आणला त्याच्यात. पण परिस्थिती कशी का असं ना, डगमगायचं नाही. ज्या परिस्थितीला आहे त्याला समोर जायचं ना, आपलं काम करत राहायचं बघा. अंडे तर आणून टाकले दुकानामध्ये. जर मी हे केलं नसतं तर आज मला दुकानामध्ये अंडे विकायलाच नसते. बरोबर का नाही? तर ब्लॉग कसा वाटला लवकर कमेंट करून सांगा. तर भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये, ती पण विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. टाटा बाय बाय.